राम राम मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, रोज नवनवीन काहीतरी चुलीवरच्या भन्नाट आणि एकदम पारंपरिक अशा चविष्ट स्वादिष्ट असा आपण पदार्थ नेहमीच बघत असतोय. आज मंडळी का नाही जरा एकदम हटके आणि एकदम चविष्ट आणि खाताना एकदम चटपटीत, तो पण मंडळी दही बरोबर आपण खाणार आहे. तर तो पदार्थ काय आहे की नाही ते आता विचारू कारभारनेलाच. कारभार नाही हो, काय म्हणतेस? तर आज आपण इकडे मस्त काकडी घेतलेली आहे हिरवा आणि त्याचा आपण मस्त मसाला पुरी बनवणार आहे. हा मंडळी, आता तुम्ही काकडी बघितला असेल ना, मला तर कारभारने काकडी जरा खायला दे काय. हो, देते की. आता ह्या काकडीपासून पुरी असणार आहेत. हो, ते काय काय करतात, कसं करतात, एवढं बरेच व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. पण आता करूयात सुरुवात. या दोन काकडी घेतलेली आहे त्याचं आपल्याला बघा असं वरचं साल सगळं आपल्याला काढून घ्यायचं. पटकन निघतं. हे बघा या पद्धतीत. आणि आता आपल्याला हे काकडी आहे ना खिसून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आहे ना हे मसाला पुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आता मी तुम्हाला दाखवते. 2 काकडी तर घेतलेलीच आहे आणि इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे, थोडंसं बेसन पीठ आणि इकडे ज्वारीचं पीठ घेतलेले आहे. आणि इकडे बघू शकताय तीळ, ओवा आपण इथं बेसन पीठ वापरणार आहे त्यासाठी आपल्याला इकडे ओवा घालायलाच पाहिजे. तर इकडं आपण अर्धा चमचाभर जिरं घेतलेले आहे, आपला घरचा कांदा लसूण मसाला, कोथिंबीर आणि इकडे देशी हळद पावडर घेतलेले आहे. आणि आपल्याला तेल लागणार आहे. खिसणी घेतलेले आहे, खिसणीचा पण आपण चांगलंच आहे ना हे खिसून घेऊया. काकडी पूर्ण म्हणजे ना एकसारखंच बारीक पडतोय त्यामुळे आपल्याला खिसून घ्यायचं. बघ आता मस्त आहे ना आपल्याला सगळे खिसून घ्यायचं. खिसून घेतलेले आहे काकडी. आता आपण इकडे सगळं पीठ वगैरे घेतलं होतं ना ते आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा आता आपण सगळं पीठ मिक्स करून घेतलेले आहे. तर त्यामध्ये आपण घालूया इकडे तीळ, ओवा, जिरं वगैरे घेतलं आपल्याला सगळं घालायचं आहे. देशी हळद पावडर आणि आपला घरचा कांदा लसूण मसाला, कोथिंबीर हे सुद्धा आपल्याला सगळं मिक्स करून घेऊयात. पिठामध्येच मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं मिक्स होते. तर आता आपण यामध्ये घालूया. पण इकडे काकडी खिसून घेतलं होतं ना ते घालायचं सगळं. ह्यामध्येच आपण आहे ना थोडंसं तेल सोडूया, एक अर्धा चमचाभर. चवीपुरतं मीठ सगळं घातलेले आहे. आता आपण आहे ना पूर्ण मिक्स करून घेऊया पिठामध्ये. काकडी चांगलंच आहे ना मिक्स व्हायला पाहिजे आणि लगेच आपल्याला पाणी नाही घालायचं म्हणजे काकडीमध्ये आहे ना पाण्याचा अंश भरपूर असते त्यामुळे अगोदर तसंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. मग नंतर कमी पडलं तरच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून आहे ना आपल्याला मळून घ्यायचं. बघा आता आपण एवढं आहे ना असंच आपण काकडीमध्ये आहे ना चांगलंसं असं मळून घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं पाणी मारूयात. चांगलंच आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे. पूर्ण असं दाबून दाबून मळून घ्यायचं म्हणजे काकडीसुद्धा पूर्ण आहे ना मऊ होते. पाणी मारूया. थोडं थोडं पाणी मारूनच आपल्याला चांगलंसं मळून घ्यायचं म्हणजे एकदम पण पाणी घालायचं नाही म्हणजे पातळ होऊ शकते पीठ. तर आपण चांगलंसं मळून घेऊया. बघा आता आपण चूल पेटून आहे ना कढई ठेवलेली आहे चुलीवरती. तर आपण तेल गरम करायला ठेवूयात. आता तेल घातलेले आहे तर आपण तेलसुद्धा आहे ना आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं. तर आता आपण इकडे पीठ मळून घेतलं होतं ना ते आपल्याला घ्यायचं. अजून एकदा आपण हे मळून घेऊयात. थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आणि ह्यामधला आपल्याला गोळा घेऊयात. आता आपण मोठा असा एक गोळा घेतलेला आहे आणि इकडे पीठ घेतलेले आहे. पिठामध्ये आपण थोडंसं बुडवून घेऊया म्हणजे सगळीकडे आहे ना पीठ लागायला पाहिजे. तर आपण हे चांगलंसं लाटून घेऊयात. सगळी बाजूने आहे ना एकसारखंच आपल्याला हे लाटून घ्यायचं. ह्या पद्धतीनं मस्त मसालेदार आहे ना पुऱ्या तयार होते. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला चांगलंच आहे ना हे लाटून घ्यायचं.
एकसारखंच आहे ना सगळीकडे लाटला पाहिजे, मग एकसारखंच आपली पुऱ्या तयार होतं. मग आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं असं आपण लाटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला पुऱ्या आता गोलाकारमध्ये हे काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण इकडे एक डबा घेतलेला आहे. डब्याच्या साहाय्याने आपण पुरी काढून घेऊयात. एकसारखंच निघतोय गोलाकार. हे बघा, एका ह्याच्यामध्ये आहे ना 4 पुऱ्या निघतात. आणि असं आपल्याला सगळं बाजूचं काढून घ्यायचं. काकडी असल्यामुळं जरा साईडनं दिसतोय काकडी. तर आता आपण इकडं ताटामध्ये हे काढून घेऊयात. मस्त आहे ना, जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, असं मध्यम आकारामध्ये आपण हे तयार करून घेतलेले आहे. तर ह्याच पद्धतीनं आपण दुसरा गोळा घेऊयात. परत तसंच आपल्याला आहे ना गोळा तयार करून घ्यायचं आणि पिठामध्ये बुडवून घ्यायचं. हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे, म्हणजे आपण पीठ लावून लाटून घेतल्यामुळं ना खाली चिटकत नाही, त्यामुळं आपण पीठ लावून लाटून घ्यायचं. थोडंसं चिटका लागलं की आणि वरनं थोडंसं आपल्याला पीठ घालायचं, म्हणजे खाली चिटकत नाही. ह्या पद्धतीनं असं पूर्ण मोठं आहे ना असं लाटून घ्यायचं. आता उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना मस्त आपण काकडीपासून थंडगार पण मिळते, त्यामुळे असं आपण करायचं पदार्थ वेगवेगळं. काकडीचं वगैरे, काकडीचे धपाटे, काकडीचं मसाला पुरी, कोशिंबीर, असं उन्हाळ्यात सगळ्यांना करून द्यायचं. लहान मुलं वगैरे असेल तर कोशिंबीर वगैरे ना आवडीनं खातात, आणि असं पुरी वगैरे केलं ना म्हणजे आवडीनं खातात. सांगायला पण लागत नाही पोरांना खायला. हे बघा, तिकडं आपण सगळं पुऱ्या लाटूसपर्यंत तिकडं तेल पण गरम होईल. त्यामुळे आता आपण ह्याच पद्धतीने ना सगळं आपण पुऱ्या लाटून घेऊयात. तेव्हा आता इकडं चुलीवरती आहे ना चांगलंसं तेलसुद्धा गरम झालेले आहे. ह्या पद्धतीने आपण सगळं इकडं तयार करून घेतलेले आहे. तर आपण तेलामध्ये सोडूया आणि चांगलंसं आपण हे तळून घेऊयात. एक एक सोडूनच तळून घ्यायचं. कढई मोठी असेल तर तुम्ही 2-2 पण घालू शकता. आणि चांगलंसं आपल्याला आता हे तळून घ्यायचं. कारभार मल्हारचं काय चाललंय इकडं? बघा की आंबा काढालाय. येते की हाताला? येत नाही, सोड. नाही दिवसभर केलास तरी येणार नाही. खेळालंय त्याच्याबरोबर. त्याला आंबा तोडायचं आहे खरं. ए, खाली पडशील. नाही पडायचं, तोडायचं. लय हट्टे हो, ऐकतोय होय तो. बघा आता बघू शकता चांगलं असं आहे ना फुललेले आहे. असंच आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पलटी करून घेऊया आणि हे बाजूसुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आणि मस्त लागतो पुरी खायला. व आता मस्त तळलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर मस्तच लागणार आहे पुरी. तर आपण हे दुसरं सोडूयात आणि हे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तळून घ्यायचं. तळून वरती यायला पाहिजे.
असं आहे ना फुगायला पाहिजे पुरीसारखा टम्म, तर जरा मस्त खुसखुशीत लागतो. हे बघा. तर आता आपण हे पलटी करून घेऊया आणि हे बाजूसुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं. मस्त लागतं आहे. आणि कोथिंबीर वगैरे घातल्यामुळं ना दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्त लागतो. त्यामध्ये आपण तीळ वगैरे सगळं वापरलेले आहे, तरीसुद्धा आहे ना चांगलं असं फुलतं आहे. एक एकदा काय होते तीळ वगैरे घातल्यामुळं आहे ना पुरी एक एकदा फुलत नाही. त्यामुळं तर बघू शकता मस्त आहे ना पुरी तयार होतात. आता आपण जर मस्त आहे ना मसाला पुरी आपण तयार करून घेतलेली आहे काकडीचं. आणि आता आपण ताट तयार करून घेणार आहोत. आणि इकडे वाटीमध्ये आपण दहीसुद्धा घेतलेले आहे. तर आता आपण पुऱ्या घेऊयात. आता टम्म असं फुगलेलं आहे ना पुऱ्या आपण इकडे घेतलेल्या आहे. तर आता आपण तुमच्या दादांना खायला देऊयात. हे घ्या हो, मस्त मसाला पुरी तयार झालेली आहे. याचीच वाट बघत होतो तुम्ही मंडळी. दही पण आहे. मस्त टम्म अशी का नाही काकडीपासून बनवली ही आहे मसाला पुऱ्या. हो करतो चालू आतमध्ये बघा कसं दिसते बघा ही. होय मस्त कसं काय एकदम काकडी पण दिसते. हम्म. करबड नाही आहे दही दिल्याशी एक नंबर केली सोय. होय होय. चालू करतो तुम्ही घे की. नाही तुम्ही घ्या मी घेतो. कसं झालं सांगा. ये 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 ते मल्हार आला. मल्हार मागाशी घेऊन गेलाय. घेऊन गेला. हा आता नग म्हणते खाल्लंय आता. एक दोन खाल्ला गिडी. बस खाली बस ये बस की. खायचं. धर धर धर. तिला पण पाहिजे. दीदी घेऊन गेल्या. धर धर खा की बाळ. नको म्हणाल. नको म्हणाल. कुठं वर तर बसायचं. मंडळी मस्त का नाही पुरी एक नंबर झाल्या. कारभारने लय आवडलं बघा आपल्याला. आवडलं ना. होय. तर तुमच्या दादांना तर आवडलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.